सगळेजण नेक्स्ट अँड रॅडर शिकलाय हे केलाय का, खेळलाय का? साप सीडी वगैरे खेळलाय सगळेजण? येस सर, खेळलो. ओके. त्याच्यामध्ये आपण एक काय म्हणतो त्याला, डायस म्हणतो. ऍक्च्युली त्याला काय म्हणतो, सोंगाड्या काय काहीतरी म्हणतात ना, काय म्हणतात? सोंगटी. सोंगटी म्हणतो. ओके, ती वापरली जाते. त्याच्यावर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय असतं सांगा, त्याच्यावर 1 to 6 नंबर दिलेले असतात किंवा 1 डॉट 2 डॉट असे दिलेले असतात. ओके, एक तर नंबर लिहिलेले असतात किंवा डॉट असतात. 1 डॉट असतो, 2 डॉट असतात, 3 डॉट असतात. ओके, एकूण 6 डॉट त्याच्यामध्ये असतात. ओके, तर जनरली काय होते बघा, की एक क्वेश्चन हा जनरली विचारला जातो कुठे, 4थी साठी, 5वी साठी विचारला जायचा आणि जवळजवळ सेम पॅटर्न त्याने मी जे बघितलं तर काय ठेवलेलं आहे, 4थीचा दिलेला आहे. त्यांच्याकडनं अजूनही सॅम्पल पेपर अवेलेबल झालेले नाही आहेत ऑफिशियली. ओके, आणि 8वी साठी काय करायचं तर त्याच्यावर साधारण 1 ते 2 क्वेश्चन तिथे काय करायचे, विचारले जायचे. म्हणजे आजचं जर लेक्चर तुम्ही अर्ध्या 15-20 मिनिटं जर परफेक्ट बघितला ना, तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की विदिन 10 सेकंडमध्ये तो क्वेश्चन तुम्ही काय करू शकाल, सॉल्व्ह करू शकता. ओके, 4थी साठी साधारण आपण एक अपेक्षित करूया आणि 8वी साठी ते 1 किंवा 2 विचारतात, केव्हा 1 विचारतात, केव्हा 2 विचारतात. म्हणजे 7वी साठी सुद्धा 1 किंवा 2 ते काय करू शकतील, विचारू शकतील. ओके, तर आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं असतं बघा. माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? स्क्रीन दिसते? येस सर. ओके ओके, तर इथे आपल्याला 2 काय दिलेले आहेत, असे डाईस दिलेले आहेत आणि त्या दोन्ही डाईस मध्ये आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत ना, वेगवेगळे दिलेले आहेत. आणि आपल्याला कुठलाही क्वेश्चन विचारला जातो किंवा समजा 1चे अपोजिट काय, तर आपण काय करत जातो, काय असू शकेल, आपण काय करत जातो, इमॅजिन करत जातो. 1 इथे बाबा 4 आणि 5, इथे 4 आणि 2 आहे, असं करत जातो. पण त्याच्यापेक्षा एक बेस्ट ट्रिक काय सांगा, तर एकदम 10 सेकंडमध्ये तुम्ही करू शकाल. इव्हन ही ट्रिक मी 3री 4थी 2री सगळ्यांना शिकवली ना, त्यांना पण परफेक्ट समजते. ओके, तर इथे काय बघायचं, असे जेव्हा तुम्हाला 2 डाईस दिलेले असतात, डाईस. ओके, तर त्याच्यामध्ये काय असतं सांगा, की एक कुठला तरी नंबर कॉमन असतो. इथे जर तुम्ही बघितलं तर 4 कॉमन आहे, बरोबर आहे? 4 कॉमन आहे. मग मी काय करणार सांगा, 4 पासून स्टार्ट करायचं आणि क्लॉक वाईज दिशेने जायचं. 4, 4, 1 आणि 5. ओके, इथे पण काय करायचं, 4 पासून स्टार्ट करायचं आणि क्लॉक वाईज दिशेने जायचं. मी काय करणार, 4, 3 आणि 2. याच्यामध्ये मिसिंग नंबर कुठला आहे? मिसिंग नंबर कुठला आहे? 1 to 6 पैकी कुठला मिसिंग नंबर आहे? 6 नंबर आहे. मग इथे जेव्हा 2 4 असतात ना, 2 नंबर असतात, त्याच्याबद्दल मिसिंग नंबर लिहायचे. ओके, आणि आता तुम्ही डायरेक्टली सांगू शकाल, 4च्या अपोजिट 6 असणार, 1च्या अपोजिट 3 असणार, 5च्या अपोजिट 2 असणार. क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं आहे सगळ्यांना? सर एकदा परत सांगा ना. मी सांगतो, इथे सांगतो बघा, सांगतो इथे. इथे बघा, दोघांमध्ये कॉमन काय सांगा, दोघांमध्ये कॉमन काय? 4. 4 कॉमन आहे. मग आपण 4 पासून स्टार्ट करायचं. एक तर क्लॉक वाईज दिशेने जायचं, या बाजूने क्लॉक केलं तर या बाजूने पण क्लॉक वाईज दिशेने जायचं. क्लॉक वाईज दिशेनेच आपण जाऊया. मी काय करणार सांगा, पहिल्यांदा 4 लिहिणार, 1 लिहिणार आणि 5 लिहिणार. ओके, मग मी काय करणार सांगा, इथे पहिल्यांदा 4 लिहिणार, 1 लिहिणार आणि 5 लिहिणार. आता आपण दुसऱ्यामध्ये जाणार. दुसऱ्यामध्ये सुद्धा स्टार्ट करताना मी कुठून करणार सांगा, 4 पासूनच स्टार्ट करायचं, कारण दोघांमध्ये कॉमन 4 आहे. 4 पासून स्टार्ट करायचा आणि क्लॉक वाईज दिशेने जायचं, असं 4, 3, 2. 4च्या खाली 4, 3, 2. एवढं समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, आता नसलेला मिसिंग नंबर कुठला आहे? 6 आहे. इथे 6 लिहा आणि डायरेक्टली काही न बघता, इथे काही बघायचं नाही. इथे काय बघायचं, 1च्या अपोजिट 3, 5च्या अपोजिट 2, 6च्या अपोजिट 4. सर पण 6 कुठून आला मध्ये? 6 त्याच्यामध्ये डायस वर आपला काय असतं सांगा, 1 to 6 नंबर असतात ना, हा, तो नंबर तिथे नाहीये. मग डबल असलेला नंबर डेफिनेटली काय असणार सांगा, 6 असणार. क्लिअर? क्लिअर? ओके, मी अनेक घेतोय बघा. याच्यामध्ये कॉमन काय सांगा? 1. 1 नाही. मग मी 1 पासून चालू करतो. अरे माईक जरा बंद करा, नाहीतर इको येतो. ओके, मी तुम्हाला देतो, सॉल्व्ह करायला देणार आहे. ओके, 1 पासून स्टार्ट करायचं. याच्यामध्ये मिसिंग नंबर 2 आहे. हा, असू दे ना, असू दे. मिसिंग नंबर बघायचं नाही आपल्याला. पहिल्यांदा काय करायचं, कॉमन पासून स्टार्ट करायचं. 1, 3, 6.
ओके, इथून पण काय करायचं सांगा, 1 पासून स्टार्ट केलं मी, 1 5 4. आता मिसिंग नंबर कुठला आहे सांगा, 2 आहे. मग मी काय करणार सांगा, 2 1 आहेत त्याच्याबद्दल 2 लिहिणार. आता तुमचं आन्सर रेडी झालं. त्याने कुठलाही क्वेश्चन विचारलेला असू दे, 1च्या अपोजिट कुठला आहे, 3च्या अपोजिट 5 आहे, 6च्या अपोजिट 4 आहे. क्लिअर समजली Sir? ट्रिक? हा बोला. पण जर दुसऱ्या डाईस वर कॅन्सल करायचं असलं तर तो काय करायचं असलं तर कॅन्सल म्हणजे पहिल्या डाईसच्या ऐवजी दुसऱ्या डाईसचं कॅन्सल करायचं असलं तर. कर ना, त्याने काय फरक पडतोय? अच्छा. त्याने काय फरक पडणार? आपल्याला आन्सर काय पाहिजे सांग, अपोजिट कुठला आहे ते पाहिजे ना. तू 3 इथे ठेव नाही तर हे इथे ठेव, काय फरक पडणार का? काय नाही फरक पडणार. लक्षात येते ना? 3 वर असू दे, 5 खाली असू दे, काय फरक पडणार? इथे 2 1 असू दे, 1 खाली असू दे, काय फरक पडणार? काय नाही फरक पडणार. क्लिअर? क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? Yes, ओके, sir. इझी आहे. Yes. Yes. आपण इझी म्हणत नाही, आपण काय म्हणतो, युरेकामध्ये काय म्हणतो माहित आहे कोणाला? Yes, sir. काय म्हणतो? व्हेरी 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 इझी म्हणतो. इझी नाहीये. काय म्हणतो आपण त्याला? व्हेरी 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 इझी आहे. बरोबर ना? चालेल. याचं तुम्ही आता पटकन मला सांगू शकाल? मी तुम्हाला विचारलं 5च्या अपोजिट काय आहे? पटकन सांगता यायला पाहिजे. सर 6. 5च्या अपोजिट 6. सर 3च्या नाही तसं नाही. 3च्या मिसिंग नंबर सर. मिसिंग नंबर नको. मला विचारलाय क्वेश्चन काय 5च्या अपोजिट. 2. तर पहिली गोष्ट काय करायची सांगा, दोघांमधला कॉमन फाइंड आउट करा. 3 कॉमन आहे. 3 पासून स्टार्ट करा. 3 1 2. ओके, इथून पण 3 पासून चालू करा, क्लॉकवाईज दिशेने. 3 4 5. 6 4 5. इथे काय सांगा, मिसिंग नंबर 6 आहे. म्हणजे 5च्या अपोजिट आपल्याला कुठला नंबर मिळणार? 2. 2 मिळणार. ना. 4च्या अपोजिट 1 मिळणार. 6च्या अपोजिट 3. किती सेकंड लागतील आपल्याला? किती सेकंड दोन. लागतील? 2 3 4 सेकंड मध्ये आपलं होऊ शकेल. ओके, फक्त हे तुम्ही प्रॉपर यायला पाहिजे. एक समजा इथे क्लॉक वाईज काढलं आणि इथे उलट घेतलं तर आन्सर चुकणार. तसं नाही करायचं. काय करायचं सांगा, या बाजूने क्लॉक वाईज घेतलं तर या बाजूने पण क्लॉक वाईजच घ्यायचं. ओके, आणि पण प्रॉब्लेम आणलेत मी. इथे कॉमन काय आहे सांगा? 5. 5. मग 3 काय आणि करणार? 5. काय करणार मी सांगा? सर 3 पण आहे. 3 पण आहे, 5 पण आहे का? 3 पण आहे. ओके, मग माझी ट्रिक नाही चालणार. 2 मिसिंग नंबर आहे. 2 2 कॉमन नंबर आहे. 2 कॉमन असेल तर मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली ती नाही चालणार. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला ते ट्रिक नंबर 2 वापरावी लागेल. जेव्हा तुम्हाला 2 कॉमन दिलेले असतात ना, तेव्हा दोन्ही कॉमन जे नंबर आहेत ना त्याच्यावर कार्ड मारून टाकायचे. दोन्ही नंबरवर कार्ड मारून टाकायचे. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दुसरा कुठलाही विचारला जाऊ शकणार नाही. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाणार, 4च्या अपोजिट काय असणार? 4च्या अपोजिट कुठला नंबर असणार सांगा? 6च असणार. ओके, आणि कुठलाही क्वेश्चन ते विचारू शकत नाही. ओके, जेव्हा 2 कॉमन असतात तेव्हा दोन्ही कॉमन काय करायचे? कट करून टाकायचे. आणि जे राहिलेला नंबर असतात ते एकमेकाच्या अपोजिट असतात. क्लिअर? क्लिअर? Yes, sir. ओके, कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये, दोन्ही याच्यामध्ये? No, sir. ओके, आता याच्यामध्ये सांगा, एक कॉमन आहे का 2 कॉमन आहे? 2 कॉमन आहे. 2 कॉमन आहे. मग इथे एकच क्वेश्चन ते विचारू शकतात, 1च्या अपोजिट काय असतं? 5. ओके. 5, sir. 5. ओके, इथे काय करायचं सांगा, 2 कॉमन आहेत ना? सॉरी कुठला कॉमन आहे सांगा? 3 आणि 2. क्लिअर? क्लिअर? इझी आहे? Yes, sir. इझी आहे? इझी नाही म्हणायचं, काय म्हणायचं? व्हेरी 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 इझी आहे. ओके, हे काय करायचं माहिती आहे बघा, हे काय करायचं, तुम्ही इतरांना शिकवा. जरा माईक बंद करा ना. केवढे. ओके, तर जनरली काय करा सांगा, तुम्ही असं काय करा, दुसऱ्यांना शिकवा, तुमचं परफेक्ट होऊन जाईल. ओके, नंतर नेक्स्ट बघा. याच्यामध्ये काय किती कॉमन आहे?
दोन. दोन कॉमन आहे. दोन कुठले कॉमन आहे? 6 आणि 4. 6 आणि 4 वर कॉट मारायचं. क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? पायच्या अपोजिट काय किंवा 2 च्या अपोजिट काय? पायच्या अपोजिट काय विचारला जाऊ शकतो? पायच्या अपोजिट काय? टूच्या अपोजिट काय? दोनच क्वेश्चन विचारू शकतात, जाऊ शकतात. ओके, क्लिअर क्लिअर क्लिअर. ओके, तर चला आपण आता तिसऱ्या प्रकाराकडे जातो. दोन्ही प्रकार समजले, दोन्ही ट्रिक समजल्या तुम्हाला? हो सर. सेकंड मध्ये काय वापरायचं नाही, पहिली ट्रिक नाही वापरायची, आन्सर चुकणार. ओके, क्लॉकवाईज करायला गेलं दोन कॉमन असताना तसं नाही करायचं. ओके, आता इथे काय करायचं बघा, तुम्हाला 3 दिलेले आहेत. 3 मध्ये आपल्याला आपण कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं? एक कॉमन मिळतो काय बघायचं. पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये एक कॉमन आहे का बघा, काय 2 कॉमन आहे? 2 कॉमन आहेत. सर 2 कॉमन आहेत. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये किती कॉमन आहे? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये अरे माईक जरा 5 कॉमन काय कॉमन आहे? 5 कॉमन, एकच कॉमन आहे. मग मी काय करणार सांगा, पहिली ट्रिक वापरणार. मी काय करणार 5 2 1 आणि इथे काय करणार सांगा 5 3 4. 3 4. नंबर कुठला आहे सांगा आपला? 6 आहे. म्हणजे 6. क्वेश्चन तुम्हाला कुठलाही विचारला समजा 2 च्या अपोजिट काय आहे, 1 च्या अपोजिट काय आहे, 5 च्या अपोजिट 6 आहे. पण जर तुम्हाला डायरेक्टली जर विचारलं असतं, काय विचारलं असतं सांगा, 5 च्या अपोजिट काय विचारलं असतं ना, तर इथे ते पण आन्सर आपल्याला मिळालं असतं. बघा दोन्ही कॉमन आहेत, ते कट केले असते ना तरी आपल्याला काय मिळालं असतं, आन्सर मिळालं असतं. 5 च्या इथे असं केलं तरी मिळतं, पण त्याच्यासाठी आपण निवड काय केली सांगा, फर्स्ट अँड थर्ड सिलेक्ट केलं. क्लिअर क्लिअर. सर एकदा पुन्हा सांगता का? इथे बघा, जेव्हा 3 आपल्याला दिलेले आहेत ना, त्याच्यातले आपण 2 असे निवडायचे ज्याच्यामध्ये एकच कॉमन आहे, एकच नंबर कॉमन असायला पाहिजे. बघितलं तर पहिल्या आणि 2 मध्ये 2 कॉमन आहे. त्याच्यावरनं आपण एवढं सांगू शकतो की 5 च्या अपोजिट 6 असणार. हे क्लिअर. पण बाकीचं काय सांगू नाही शकणार आपण. ओके, मग त्याच्यासाठी मी काय करणार, एक कॉमन असलेला निवडणार. ओके, याच्यामध्ये बघा 5 आणि 5 कॉमन आहे. 5 पासून स्टार्ट करणार. 5 मगाशी पहिली ट्रिक जी वापरली ना तीच वापरणार. इथे पण काय करणार, 5 पासून स्टार्ट करणार. 5 3 4. मिसिंग नंबर 6 आहे, इथे 6 लिहिणार. 5 च्या अपोजिट 6, 2 च्या अपोजिट 3, 1 च्या अपोजिट 4. समजलं तुला? ओके ओके. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 दिलेले आहेत. कुठले निवडू मी सांगा, आन्सर साठी आपल्याला कुठले बरे पडतील? 2 आणि 3, कारण त्याच्यामध्ये एकच कॉमन आहे. याच्यामध्ये बघितलं तर काय सांगा, 2 कॉमन आहे, बरोबर आहे ना? याच्यामध्ये बघितलं, ओके, याच्यामध्ये कॉमन काहीच नाहीये पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये. मग आपल्याला कुठलं निवडावं लागेल सांगा, 2 आणि 3. काय कॉमन आहे? 4 कॉमन आहे. 4 पासून काय करणार मी, स्टार्ट करणार. ओके, इथून पण 4 पासून स्टार्ट करणार. मिसिंग नंबर कुठला आहे? 1 नंबर आहे. 1 झालं. कुठलाही क्वेश्चन विचारू दे, 4 6 5. नाही माझं 5. ओके ओके, सॉरी. समजलंय? होय. इझी आहे? नाही काय म्हणायचं, व्हेरी व्हेरी. अशा प्रकारचे क्वेश्चन आले ना, तर मला तुम्हाला वाटतं, सांगतो 10 सेकंड मध्ये करता यायला पाहिजे. बघा आपल्याला साधारण 1-1.25 मिनिट असतो क्वेश्चन सोडवायला, पण तेवढे लागता कामा नये आपल्याला. ओके, आणि जर तुम्ही रेग्युलर मेथडने करायला गेला ना तर इमॅजिन करावं लागतं ह्याच्या पुढे काय असणार वगैरे. मग ते आपलं काय होतं सांगा, खूप म्हणजे तुम्हाला 1-2-3 मिनिटाने पण होणार नाही ते. म्हणजे चालू ना. इथे बघा, इथे बघ रे, कोणाला समजलं नाही ते. मी काय करणार सांगा, त्याच्यातले कुठले तरी 2 निवडायचे आहेत आपल्याला. ज्याच्यामध्ये एक, अरे मध्ये बोलू नको, कोण तो, कोण आहे? इथे बघा, त्याच्यातले कोणतरी 2 निवडायचे, कुठले तरी 2.
ज्याच्यामध्ये एक कॉमन आहे. मी बघितलं पहिला आणि दुसऱ्यामध्ये बघितलं तर 2 कॉमन आहे, नाही चालणार मग. ओके, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघितलं तर काहीच कॉमन नाहीये, पण दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 4 कॉमन आहे. मग मी काय करणार सांगा, 4 पासून स्टार्ट करणार, 4 3 2. ओके, इथे पण काय करणार, 4 6 5. मिसिंग नंबर 1 आहे, त्यामुळे 4 अपोजिट 1, 3 अपोजिट 6, 2 अपोजिट 5. समजलं काय ते? होय. समजलं आता? Yes. हो. आणि एक आहे बघा, त्याच्यातलं कुठलं निवडू सांगा मी. कुठलं निवडू? सर पहिला आणि दुसरा. पहिला आणि 4 5 3 पहिला आणि दुसरा सर. पहिला आणि तिसरा. पहिलं आणि तिसरं. पहिला आणि दुसरा. पहिलं आणि तिसरं निवडणार. पहिलं आणि दुसरं नाही चालणार, कारण काय सांगा, 4 आणि 5 कॉमन आहेत बघा. ओके, याच्यामध्ये सुद्धा कॉमन काहीच नाहीये, पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक कॉमन आहे, 3 कॉमन आहे. त्यामुळे मी काय करणार सांगा, 3 मिसिंग नंबर 6. असं देणार आहे. बघूया की रे, 3 1 2. मिसिंग नंबर काय असणार, 6 असतो. डायरेक्टली आपल्याला मिळालं. समजलंय सगळ्यांना? येस सर. एकदम इझी आहे, एकदम इझी आहे का व्हेरी 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 इझी आहे? तर कुठले निवडी आहे याच्यातले 2? सर 2 and 3. 2 and 3. 2 and 3 केलं तर 2 कॉमन आहेत की रे त्याच्यात. सर 1 and 3. 1 and 3 केलं तर काय? 1 and 3 केलं तर 6 आणि 3 कॉमन आहे. 1 and 2. सर 1 and 2. 1 and 2 करूया ना, 1 and 2. फक्त 3 कॉमन आहेत ना. 3 सर 3 चे ऑपोजिट 4 येते. बघूया आपण. 3 5 6 सर then missing number is 5. Sorry sir, 3 not 5. 2 1. 4. काय झालं सांगा? 4 is the missing number. Three च्या opposite 4. ओके, 4. क्लिअर? फक्त मिस्टेक अशी करू नका, हे आपलं क्लॉक वाईज घ्यायचं आणि हे अँटी क्लॉक वाईज घ्यायचं, तसं नाही चालणार. दोन्ही काय करायचे, एकाच त्याच्याने घ्यायचे. ओके, आपण अँटी क्लॉक वाईज घेऊन बघूया, दोन्हीचे अँटी क्लॉक वाईज घेऊन घेतो, बरोबर येतं काय बघूया. मी काय केलं सांगा, 3 पासून स्टार्ट करतो, पण अँटी क्लॉक वाईज दिसेल, घड्याळाच्या विरुद्ध दिसेल. मी कसं लिहिणार, 3 काय लिहिणार, 3 6 5 उलट. याचं पण मला उलट लिहावं लागेल, याचं पण उलट लिहावं लागेल. आणि मिसिंग नंबर 4 आहे, तरी आपला आन्सर बदलणार नाही. फक्त असं करू नका, हे क्लॉक वाईज लिहिलं आणि हे अँटी क्लॉक वाईज लिहिलं, असं करू नका, आन्सर चुकणार. क्लिअर? क्लिअर? येस. हो सर. येस क्लिअर. केव्हा तुम्हाला काय केलं होतं सांगा, कॅरेक्टर दिले, आता नंबर नाही, कॅरेक्टर दिले. आता सेम वापरायचं, सेम लॉजिक वापरायचं. दोघांमध्ये कुठलं कॅरेक्टर कॉमन, एक कॉमन आहे का बघायचं. कुठलं कन्सिडर करूया आपण? 1 2. 1 and 2. 1 आणि दुसरं. कुठलं कॉमन आहे सांगा? पहिलं आणि दुसरं. सी कॉमन आहे. मग मी काय लिहिणार, CBA. CBA. आणि इथे काय लिहिणार सांगा, C. D is the missing letter. आता मिसिंग कॅरेक्टर कुठलं आहे बघा, आपलं F आहे. याच्याबद्दल मी काय लिहिणार, F लिहिणार. झालं. F च्या C B D आणि A अपोजिट आहे. क्लिअर? क्लिअर? ह्याच्यातलं बघा सर मला काय समजलं नाही सर, याच्या आधीच काय समजलं नाही. हा सर, हेच काय समजलं नाही. अल्फाबेट वाले सर. अल्फाबेट वाला काय समजलं नाही, सांग ना मला. म्हणजे ते तुमची ट्रिक सर, म्हणजे F आधीच थर्ड मध्ये आहे ना. कुठे तेच की, पण याच्यामध्ये F आहे का बघ, याच्यामध्ये F आहे का बघ, आपण लिहिले त्याच्यामध्ये नाही, पण इथे डबल C आहे ना.
ठीक आहे सर, सी कळालं. बद्दल मी काय घेणार, काय सांगा, एफ लिहिणार. ओके. ओके, हे सगळे क्वेश्चन मी काय घेतले सांगा, 8वीच्या ह्याच्यातले घेतलेले आहेत बघा. जर 8वीचे क्वेश्चन तुम्ही सोडू शकता, 4थीचे पण सोडू शकाल, 7वीचे पण सोडू शकाल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळे असेच क्वेश्चन असतात. ओके, ही जर ट्रिक वापरली ना तर तुमचे 10 सेकंडमध्ये काय होणार, काम होणार आहे. आणि बाकीचा वेळ तुम्ही दुसऱ्या याच्यासाठी वापरू शकाल. क्लिअर? क्लिअर? हे करा बघूया, हे करा पटकन. कुठलं घेऊ मी? फर्स्ट अँड सेकंड. काय लिहू सांगा, काय लिहू सांगा, काय लिहू? 4 5 1 याच्याबद्दल काय लिहू? 2 झालं, आन्सर मिळाला मला. आणि कुठलाही क्वेश्चन विचारू, ते 6 क्वेश्चन विचारू शकता त्याच्यावर. 4च्या अपोजिट काय, 2च्या अपोजिट काय, किंवा 5च्या अपोजिट, 3च्या अपोजिट, 1च्या अपोजिट, 6, कुठलंही आन्सर आपल्याला काढता येईल. सर ओके, सेकंड आणि बोल. थर्ड बी येऊ शकतो. काय ते? सर सेकंड आणि थर्ड बी येऊ शकतो. फर्स्ट आणि थर्ड पण येऊ शकतं. येऊ शकतं. आणि ते second, पण लिहूया आपण, ते पण लिहूया. अरे माईक जरा बंद करा, म्यूट करा. फर्स्ट आणि थर्ड घेऊन बघूया, आन्सर वेगळं येतं काय बघूया. त्याच्यामध्ये 5 कॉमन आहे. मग मी काय करणार, आन्सर वेगळा येतो. वेगळं येतं, नाही येणार. 5 6 2 काय वेगळं आला? सर ह्याच्यात 3 येतंय. नाही आहे ना, मग इथे 3 लिहिणार. काय वेगळं आलं मला सांग? 5च्या अपोजिट 3, 1च्या अपोजिट 6, पहिल्या ह्याच्यात 2 होतं आणि नंतर 3 होतं. नाही पण याच्यामध्ये बघा की अपोजिट काय येतं आपलं, अपोजिटशी मतलब आहे आपलं. ओके, आन्सरशी मतलब आहे. ते कट करायचं, कुठलं कट होतं त्याला महत्व नाहीये. ओके, अपोजिट काय येतं, दोन्हीमध्ये सेम आहेत ना. हा बोल. मला एक डाऊट आहे. मग जर त्यांनी क्वेश्चन पेपर मध्ये असं दिलं की म्हणजे हे किती आहेत तर, आणि जर त्यांनी ऑप्शन 2 आणि 3 दिलं म्हणजे तर काय करायचं? 2 आणि 3 दिलं म्हणजे म्हणजे जर दोन्ही ऑप्शन दिले त्यांनी, आता जर आपण दुसऱ्या वेळी गेलो ना 5 1 4 आणि 5 6 अरे 2, अरे हे आपलं फायनल रिझल्ट. फायनल रिझल्ट म्हणजे इथे काय केला, 5 कट केला. 5च्या अपोजिट काय, 3 आहे. तुला तर मग- क्वेश्चन विचारला, समज हे तू कन्सिडर करू नको, तुला हे बघून कन्सिडर करूया आपण. 3च्या अपोजिट काय विचारलं, इकडनं तू काय सांगणार आन्सर? 3च्या अपोजिट काय, 5. 5. तू या मेथडने गेला आणि तुला इथे विचारलं 3च्या अपोजिट काय विचारलं, तर आन्सर काय आहे ना, 5. काय बदललं का आन्सर? दोन्ही आन्सर सेम येणार आहे. ओके, सर हा बोल. 2 आणि 3 पण होऊ शकतो, पण 6 कॉमन आहे. काय ते होऊ शकतं, करायचं की रे, करायचं. जे काय असेल ते होईल ना. ते पण आन्सर सेमच आहे ना, वेगळं नाही आहे ना. तुम्ही ट्राय करा. ओके, तिघांमधलं कुठलंही केलं तर चालतंय. कुठलंही केलं तर चालतं, फक्त एक कॉमन बघायचं. एक ओके. कॉमन असलेलं जास्त करून बघायचं. ओके, चला हे बघा. फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आणि थर्ड काय कॉमन आहे सांग? सी. सी कॉमन आहे. कसं लिहू मी? सेकंड अँड थर्ड. हा, फर्स्ट आणि थर्ड घेऊया सध्या. सी काय लिहू? बी दोन कॉमन सी बी ए. सी बी ए. एफ मिसिंग. ह्याच्यामध्ये काय लिहू? सी डी ई. DEC DEC सी डी सी बी. ए सी डी ई. सी काय डी ना ई. सांगा. आपण कन्सिडर काय करूया सांगा? 2 आणि थर्ड मध्ये काय आहे? 2 आणि थर्ड मध्ये कॉमन एक आहे का? नाही. आणि कोण काहीतरी सांगत होता ना, कशामध्ये बघूया म्हणून सांगत होता? आणि 2 and थर्ड. 2 आणि दोन थर्ड कॉमन मध्ये आहे. येणार नाही कारण की दोन कॉमन आहेत. दोन कॉमन आहे. दोन कॉमन आहे. ओके, त्याच्यामध्ये नाही येणार. ओके, क्लिअर? हा, मग एकच आपलं चालू शकतं. ओके, हे पण तेच प्रॉब्लेम घेतलाय का बघा, काय वेगळं आहे बघा. कॉमन काय बघा, एक कॉमन असलेलं कुठलं घेऊया आपण? पहिला आणि दुसरा. पहिला आणि दुसरा. कसं लिहू मी? पहिला सी बी ए सी डी ई.
इथे मी काय लिहिणार F एफ डी. ओके, झालं. हे तुम्हाला करायची गरज नाही. पुढे ना एवढी याच्यावर कहाणी घ्यायला पाहिजे. हे लास्ट घेऊया आपण. पहिला आणि दुसरा पहिलं आणि दुसरं. ओके, काय कॉमन आहे? 1 काय कसं लिहू सांगा? 1 3 2 1 4 5 तर 6 इज मिसिंग. ओके, आणि अपोजिट समजलं तुम्हाला आता? क्लिअर? सर मग 1 6 चा अपोजिट 1 4 चा अपोजिट 3 आणि 5 चा अपोजिट 2. बरोबर. क्लिअर आता सगळ्यांना समजलं? येस परत याचा अभ्यास करावा लागणार. परत याचा अभ्यास करावा लागणार. नाही सर. तर हे परफेक्ट होण्यासाठी नाही. काय करायचं माहितीये? 15-20 दिवसांनी कोणाला नाही तरी करावा शिकवायचं. लागणार अभ्यास. ओके, पण काय करायचं माहितीये? न विसरण्यासाठी काय करायचं? 15-20 दिवसांनी कोणाला तरी शिकवायचं. तुमच्या आई वडिलांना शिकवा, बहीण भाऊ असेल तर शिकवा, मित्रांना शिकवा. त्यामुळे तुमचं काय होईल सांगा? रिफ्रेश होत जाईल प्रत्येक वेळी. ओके 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 ओके. तर याच्या सहाय्याने तुम्हाला 4थीतल्या मुलांना किमान 1 मार्क आणि 7वीतल्या मुलांना 1 ते 2 मार्क्स मिळू शकतील. ओके, केव्हा केव्हा ते 1 विचारतील, 2 विचारतील, पण 5वीच्या मुलांना 1 क्वेश्चन विचारायचे ते. त्यामुळे 4थीमध्ये सुद्धा आपण अपेक्षित करू शकतो की 1 क्वेश्चन त्याच्यावर असेल. आणि मला वाटतं प्रत्येकाला यायला पाहिजे. याच्यावर आधारित लेक्चर संपला की मी तुम्हाला एक क्वेश्चन हे देतो, ज्याच्यामध्ये 20 क्वेश्चन असणार आहे. आणि किती मिनिटं पाहिजेत तुम्हाला त्याच्यासाठी? किती मिनिटं पाहिजे सोडवायला? ऑनलाईन क्वेश्चन असणार, ऑनलाईन टेस्ट. माझ्या 10 लागतील. 5 मिनिटं. 5 मिनिटं देऊ? मी तुम्हाला जादा देतो, 20 मिनिटं देतो. पण किती मिनिटात तुम्ही सोडवलं ते मला समजेल. कमीत कमी कोण सोडवतो बघूया, कमीत कमी वेळामध्ये, आणि पैकीच्या पैकी मार्क कोण घेतो ते. ओके, टेस्ट हे लेक्चर संपलं की मी तुम्हाला एक टेस्ट देतोय. ओके, नंतर दुसरं आपण काय बघतोय सांगा, की आज मी दोघांसाठी 4थी आणि 7वीसाठी कॉमन घेतोय. ओके, त्यामुळे कॉमन जे काय मॅथ्समध्ये जे काय कॉमन आहे ते आपण काय करूया, घेऊया. ऍक्च्युली जे काय मी आता शिकवणार ते ऍक्च्युली 4थीसाठी परीक्षेमध्ये नसणार आहे, पण तुम्हाला ते समजलं ना, कारण ही ट्रिक मी 3रीतल्या मुलांना शिकवतो. 3रीतल्या मुलांना शिकवलं की त्यांचं काय होतं, ते परफेक्ट होतं. ओके, तर तुम्ही सुद्धा करा. तर 7वीच्या मुलांसाठी याच्यावर साधारण 1 क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन तुम्ही फक्त 15 ते 10 सेकंडमध्ये करू शकता. ओके, तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक सांगतो. समजा 2 into 2. हे माईक जरा बंद करा प्लीज. आता मी क्वेश्चन नाही विचारणार आहे, बंद करा. 2 into 2 मी असा लिहितो, ह्याला आपण 2 स्क्वेअर म्हणतो. ओके, 3 into 3 असेल तर मी काय करतो सांगा, ते कसं लिहितो मी? 3 स्क्वेअर लिहितो. आणि याचं जे आन्सर असतं त्याला आपण काय म्हणतो सांगा, 4 लिहितो. याचा आन्सर काय मिळतो? 9 लिहितो. समजा मला काय करायचं आहे, 9 into 9 लिहायचं आहे. समजून घ्या बघा सगळ्यांनी, जरा माहीत असेल तरी लक्ष द्या. हे आपण 9 स्क्वेअर लिहितो आणि ते आपलं काय येतं आन्सर सांगा, 81 येतं. हो का? म्हणजे 2 स्क्वेअरचं आन्सर येतं एवढं, 9 येतं, याचं 9 स्क्वेअरचं एवढं येतं. ओके, पण तेच जर मला असं उलटं विचारलं, ह्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला वर्गमूळ म्हणतो, ह्याला वर्ग म्हणतो मराठी. ओके, स्क्वेअर म्हणजे काय असतो? वर्ग. मला कोणीतरी असं विचारलं स्क्वेअर रूट ऑफ 4 काय आहे, तर मी त्याचा आन्सर सांगणार, काय सांगणार? 2 सांगणार. ओके, बोलू नका, मग मी क्वेश्चन विचारणार आहे. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 9 काय आहे, तर मी काय सांगणार आन्सर? 3. ओके, तसंच स्क्वेअर रूट ऑफ 81 काय, तर त्याचा आन्सर मी काय सांगणार? 9 सांगणार. क्लिअर? क्लिअर? ओके, तर जनरली आपल्याला काय सांगतात, 20 पर्यंतचे स्क्वेअर माहीत असतात. ओके, पण त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला स्क्वेअर करायचं झालं तर थोडंसं आपण काय करतो सांगा, पाठ नसतात, आणि पाठ करायची मला गरजच नाहीये. ओके, मला समजा 21चा स्क्वेअर काढायचा आहे, 21 into 21. थोडासा पाठ पण असेल, पण गरज नाही आपल्याला. मी काय करतो बघा, 21चा स्क्वेअर काढायचा असेल ना, तर मी पहिल्यांदा 1चा स्क्वेअर काढणार. 1चा स्क्वेअर मला माहित आहे 1. मी अशी स्लॅन्टेड लाईन काय केली, ड्रॉ केली. नंतर मी काय करणार सांगा, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करणार, गुणाकार करणार. 2 into 1 2 होतात आणि त्याचे डबल करणार. परत एक लाईन ड्रॉ करणार आणि 2चा स्क्वेअर करणार. हे त्याचं काय, मी सांगणार आहे. पहिल्याने नाही समजलं ना, हे त्याचं काय झालं ना, आन्सर झालं.
म्हणजे कुठलाही स्क्वेअर काढण्यासाठी पाठ करायची काही गरजच नाहीये. फक्त तुम्हाला कुठली माहित असायला पाहिजे, समजा 1 to 9 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर माहित असेल ना, इनफ आहे. ओके, बाकीचे स्क्वेअर तुम्ही इझिली काढू शकता. समजा मला काय काढायचं सांगा, 23 चा स्क्वेअर काढायचा. मी काय करणार सांगा, 3 चा स्क्वेअर करणार. नंतर हे दोन्ही डिजिट म्हणजे दोन्ही नंबर्स आहेत ना, युनिट प्लेस आणि 10 प्लेस. ओके, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार, 6 होतं, त्याची डबल करणार आणि नंतर काय करणार सांगा, 2 चा स्क्वेअर करणार. हे त्याचा आन्सर नाहीये. हे अरे माईक बंद करा ना प्लीज. कोण तो? देव काटे. ओके, तर याचं हे आन्सर नाहीये. तर जेव्हा 2 डिजिट नंबर येतो ना, ते तसेच ठेवायचे नसतात. सिंगल डिजिट नंबर आला तसाच ठेवायचा. 2 डिजिट नंबर आला ना, एक नंबर इथे लिहायचा, पुढचा नंबर जो आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा. हे त्याचा आन्सर झाला. ओके, आता जर मला कोणी काय विचारलं सांगा, 529 चे स्क्वेअर रूट काय? सर रिपीट करा. करतो मी. तर त्याचा आन्सर काय होणार सांगा, 23 येणार. ओके, वेगवेगळे नंबर घेऊन मी रिपीट करतो. ओके, समजा मला काय करायचंय सांगा, 46 चा स्क्वेअर काढायचा आहे. मी पहिल्यांदा 6 चा स्क्वेअर काढणार. 6 चा स्क्वेअर मला किती माहित आहे? 36. नंतर मी काय करणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. 4 6 जा 24, त्याचं डबल करणार. किती होता? 48. आणि 4 चा स्क्वेअर 16. आता मला सिंगल डिजिट पाहिजे. मी 6 इथे ठेवणार. 28. 51 होता, बरोबर आहे ना? 51. पण त्याच्यातला मी 1 इथे ठेवणार आणि 5 आहे तो याच्यामध्ये ऍड करणार. ह्या त्याचा काय झाला, समजलंय का? रिपीट करा. सर रिपीट करा. ओके. जिथे समजत नाही ना तिथे स्टॉप करा मला. ओके, मग रिपीट करायची गरज पडणार नाही. ओके, पूर्ण रिपीट करायची गरज पडणार नाही. 6 चा स्क्वेअर किती येतो? 36. हे समजलं सगळ्यांना? हो. नंतर 4 into 6 किती होता? 24 होता. 24चं डबल करायचं. ओके, एक लाईन ड्रॉ करायची. 4 चा स्क्वेअर करायचा. सॉरी 16. एवढ्यापर्यंत कोणाला डाऊट आहे? नो. नाही सर. आता याच्यातला मी काय करणार सांगा, फक्त युनिट प्लेसचा नंबर इथे ठेवणार. हा जो 3 आहे ना, तो 48 मध्ये ऍड करणार. ऍड केल्यावर तो किती नंबर होणार सांगा? 51. त्याच्यातला युनिट प्लेस नंबर मी ठेवणार इथे. आणि जो हा 5 आहे तो 16 मध्ये ऍड करणार. म्हणजे किती होणार सांगा? 21. हे त्याचा आन्सर झाला. क्लिअर समजला आता? सर अजून द्या. घेणार मी. ओके, समजा मला नंबर दिला एखादा, समजा 34 नंबर. पहिलं मी काय करणार सांगा, काय करणार? 16 नंतर हे इंटू हे 12 डबल करणार 24 आणि 3 चा स्क्वेअर. लिहिताना मी काय करणार सांगा, 6 लिहिणार, 1 त्याच्यामध्ये ऍड केले, 25 झाले आपले. त्याच्यातलं फक्त 5 घेणार, कॅरी करणार पुढे 1 1 5 6. हे त्याचा स्क्वेअर. इजी आहे. सर व्हेरी व्हेरी इजी आहे. हा, समजला? हे जे ट्रिक आहे ना, ती फक्त सर 2 डिजिट नंबर साठी वापरले जाते. सर अजून एक द्या. अजून एक द्या. समजा आपल्याला नंबर दिलाय 26. 6 6 36. 12 नाही, 4 4. 4 12 नाही. 24. का सांगितलं समजला? याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि डबल करायचं. 76.
आणि इथे काय लिहिलं मी 4 लिहिलं. 676. अरे इथे गेलं नसलं ते रे 7 आणि हे त्याच्यामध्ये ऍड करणार म्हणजे किती आले सांगा. 6 बरोबर आहे माझं. ओके Yes. क्लिअर समजलं सगळ्यांना. क्लिअर हो. इझी आहे. हो, इझी sir. आहे. खूप easy. मॅथ्स हा कसा सब्जेक्ट आहे सांगा. मॅथ्स हा कसा सब्जेक्ट आहे. सोपा नाही काय म्हणतो आपण त्याला. Very, very, very. व्हेरी 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 इझी सब्जेक्ट आहे. फक्त त्याची कन्सेप्ट काय करायची क्लिअर करायचे. आपण काय करतो क्वेश्चन सोडवायला जातो पण त्याच्यातलं बेसिक आपण करत नाहीये. त्यामुळे प्रॉब्लेम काय होते बघा जेव्हा आपण 9वी 10वीत जातो ना तेव्हा आपलं बेस पहिल्यांदा 4थी 3री 5वी वगैरे जे काय असतात ना ते जर क्लिअर नसेल ना मॅथ्स तुम्हाला अवघड वाटतं. पण ज्याचे क्लिअर झालेले आहेत दुसरीतले कन्सेप्ट तिसरीतले तिसरीमध्ये 4थीतले 4थीमध्ये एक लक्षात घ्या तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे असं मी म्हणणार नाही. ओके कारण तुम्हाला जे क्वेश्चन देतात ते सगळे पुस्तकातलेच असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर आधारित एखादा क्वेश्चन दिला ना तर तो सोडवायला यायला पाहिजे. आणि आता जनरली काय असतं सांगा सगळा जमाना आहे तो MCQ चा जमाना आहे. त्यामुळे कशा मेथडने सोडवला त्याच्यापेक्षा किती फास्ट सोडवला ह्याला काय असतं सांगा महत्व. हे सगळ्यांना ट्रिक समजली का. हा ओके. आणि ट्रिक बघा जर नंबर एंडिंग विथ 5 असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे बघा. समजा याचा स्क्वेअर काढायचा आहे मला इझिली काढू शकतो. मगाशी मीटर वापरून सुद्धा काढू शकतो पण गरज नाही ती वापरायची. ओके सर समजा याचे मला स्क्वेअर काढायचे. ओके मी काय करणार सांगा 5चा स्क्वेअर मला माहिती आहे किती असतो. 5चा स्क्वेअर 25 25. आणि 1 नंतर कुठला नंबर येतो सांगा 2 नंबर येतो. 1 into 2 करायचं 225. 225. समजा 5चा स्क्वेअर लिहिला मी 2 नंतर कुठला नंबर येतो सांगा 625. 3 येतो नंबर. 3 into 2 करायचा तो इथे लिहायचा. ओके 5चा स्क्वेअर करायचा 3 नंतर कुठला नंबर येतो 4 येतो. 4 3 12. तसंच 5चा स्क्वेअर करायचा. ही ट्रिक फक्त एंडिंग विथ 5 युनिट प्लेसला जो नंबर काय असेल सांगा 5 असेल तर ओके. सर समजा मला हा 4 नंतर कुठला नंबर येतो 5 याचा स्क्वेअर काढायचा आहे 5 into 6 समजलं. ओके हा हे तुम्ही इझिली काढू शकाल. इव्हन मी तुम्हाला 95चा स्क्वेअर काढायला सांगितला किती सांगणार पटकन सांगा. 9025. 9025. सगळ्यांना समजलंय. ओके हा तर मला तुम्हाला आणि जॉमेट्री पण घ्यायचं होतं. ओके जॉमेट्री घेऊया का आणि एक ट्रिक बघूया अशी काय करूया अनेक ट्रिक अनेक ट्रिक बघूया. ओके तर एक मी तुम्हाला अनेक ट्रिक सांगतो बघा. ओके तर तुम्हाला हे म्हणजे काय हा बोल मगाशी ते 5 ची ट्रिक सांगितली ना ते जर हा. 3 अंकी संख्या असली तर म्हणजे 105 115 105 ओके 105 केलं तर काय होते सांग 5चा स्क्वेअर किती येतो 25. 10 नंतर कुठला नंबर येतो सर 1025 10 नंबर कुठला नंबर येतो 11 येतो. 11 into 10 कर काय आहे ना 110. क्लिअर. ओके सर. जनरली जेव्हा आपण असं लिहितो ना क्यूब. तेव्हा आपण त्याला आपण क्यूब म्हणतो. ओके त्याला आपण काय म्हणतो सांगा क्यूब म्हणतो. ओके मी समजा काय लिहिलं सांगा 4 into 4 ही जी ट्रिक सांगते ना ती 7वी साठी उपयोगी पडणार आहे. पण मी तुम्हाला सांगतोय की माझ्याकडे असा एक विद्यार्थी होता जो यंदा 10वी मध्ये आहे. 3री मध्ये मला जॉईन झालेला. त्याला ही ट्रिक सांगितलेली तो एवढा त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे असल्या ट्रिक मध्ये सगळं तो काय करतो तोंडी सोडवतो सगळं म्हणजे त्याला पेनची पण काय पडत नाही गरज पडत. अरे कोण आहे या पाटवेकर जरा माईक बंद कर ना. ओके तर याचा आन्सर काय आहे ना सांगा 60 पॉईंट. 64.
आणि जर आपल्याला काय विचारायला उलट विचारलं समजा क्यूब रूट, याला आपण घनमूळ म्हणतो. काय म्हणतो? म्हणजे कुठल्या नंबरला 3 वेळा मल्टिप्लाय केलं की 27 येणार. याचा आन्सर काय येणार सांगा? 9. 3 येणार. नाही येणार नाही. मला मी समजा काय विचारलं, समजा 64 चा क्यूब रूट काढा, घनमूळ काढा, तर त्याचं काय येणार सांगा आन्सर? 4. 4. ओके. मी तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला पाठ नसेल मी सांगतो, तर याचं जर मला क्यूब विचारलं तर काय येईल सांगा? 5. ओके. तुम्हाला फक्त काय माहित असायला पाहिजे सांगा? 1 to 9 पर्यंतचे क्यूब माहित असायला पाहिजे. हे तुम्ही पाठ करणार. सर एकदा पुन्हा सांगता का आता सांगितलेलं? इथे बघ, जेव्हा आपण एखादा नंबर ना 3 वेळा मल्टिप्लाय केला, हे तुला समजलं, तर तो मी असा लिहितो. हो सर. यांचा आन्सर किती येते सांगा? 125. कसं आता सर? मला उलट पाहिजे. 5 into 5 into 5 कर ना. 5 into 5 25 झाले. 25 into 5 किती आले? 125. ओके सर, कळालं. ओके. तसंच समजा मला 6 into 6 into 6 सांगितलं. कोणाला पाठ आहे? 216. 216. पण जर मला उलट विचारलं, हे बाबा हा नंबर मला कुठले नंबर 3 वेळा मल्टिप्लाय केल्यावर मिळणार? 6. 6. त्याला आपण क्यूब रूट म्हणतो किंवा घनमूळ म्हणतो. क्लिअर? तर तुम्हाला काय पाठ पाहिजे सांगा? हे तुम्हाला पाठ पाहिजे. अप टू 9 पर्यंतचे क्यूब पाठ पाहिजे. सगळे पाठ करणार किती दिवस लागणार? सर सर पाठ आहे. पाठ आहे. पाठ आहे. ज्यांना पाठ नाही ना ते पाठ करा. ओके. पाठ आहे. जनरली काय होतं सांगा, हा क्वेश्चन ना 7वीला विचारला जातो, पण 4थीच्याने पण आताच तयारी करायला त्याची हरकत नाही. एकदम 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 इझी आहे बेटा. ओके. तुम्हाला जर सांगितलं याचा मला क्यूब रूट काढा म्हणून सांगितलं, तर नाही जमणार आपल्याला, कारण हे आपल्याला पाठच नाही ना. कुठल्या नंबरने 3 वेळा मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळणार नंबर, हे आपल्याला सांगायला कठीण जाणार आहे. त्याच्यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिकने तुम्ही 15 सेकंड मध्ये त्याचा आन्सर काय करू शकाल सांगा? काढू शकाल. ओके. 15 सेकंड पेक्षा कमी वेळात पण काढू शकाल. ओके. तर इथे मी काय केलंय, टेबल लिहिले बघा. अप टू 9 पर्यंतचे काय केले मी, क्यूब लिहिलेत आहेत. आता इथे काय मिळतो सांगा? युनिट प्लेसला कुठला नंबर आहे? इथे 1 आहे बघा. युनिट प्लेसला 8 आहे. इथे कुठला आहे युनिट प्लेसला नंबर? 6च येणार युनिट प्लेसला. मी इथे 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 युनिट प्लेसला नंबर कुठला आहे? 7. 7. इथे कुठला आहे? 4. हो. 5. 6. 3. 2. 9. एवढं समजलं? हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, हे ऑब्झर्व केला तर एकच्या युनिट प्लेसला एकच येतो. सर 1चं नाही. सर हा? आणि 2 आणि 8चं आणि बोलतो, 3 बोलतो, आणि बोलतो, 7चं आणि 4 बोलतो, 6चं बोलतो, एक बोलतो. करते. जरा टाइम दे ना मला. ओके. हे सगळे काय येतात बघा, सेम येतात बघा. 1 4 5 6 9. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे सांगा? 2 चा 8 येतो, 8 चा 2 येतो, उलटा होता. 3 चा 7 येतो आणि 7 चा काय होतं तेवढं. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकीच्या युनिट प्लेसला काय येतात सांगा? सेम नंबर येतात. याचे तुम्ही आन्सर विदिन अ फ्रॅक्शन म्हणजे 5 to 10 सेकंड मध्ये काढू शकता. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हे तुम्हाला विचारलं ना, 3चा ग्रुप तयार करायचा. राईट साइड पासून 3चा ग्रुप. शेवटी नंबर कुठला आहे? 6 आहे. मला माहिती आहे 6 असेल ना, तर त्याच्या युनिट पेजला 6 असेल, तर त्याच्या समोरचा नंबर कुठला असतो? 6च असतो. मग मी 6 लिहिणार. नंतर जे राहिलेले नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किती असेल? 175 नंबर ना इथे बघायचा, सेकंड कॉलम मध्ये बघायचा, कशाच्या बिटवीन आहे. कशाच्या बिटवीन आहे तो सांगा नंबर? 175. 5 आणि 6च्या घेऊन जा. 6 मध्ये. 125 आणि 216च्या मध्ये आहे. बरोबर आहे? Yes. हा? आपण वरचा नंबर घ्यायचा. याचा आन्सर हे आहे. इझी आहे ट्रिक. हा, Yes. बरेच दिवस सांगाल का? परत सांगतो. रिपीट करा. इथे बघ, समजा मला काय दिलंय सांगा? 3चा ग्रुप तयार करायचा. हे समजलं एवढं? आणि शेवटचा नंबर फक्त बघायचा. युनिट प्लेस नंबर कुठला आहे? 6 आहे. मला माहिती आहे 6 जर युनिट प्लेसला नंबर असेल तर त्याच्या समोरचा नंबर कुठला असतो? फर्स्ट कॉलम मधला किती असतो? 6 असतो.
क्लिअर? आता राहिलेले Yes, 3 sir. नंबर बघायचे. 175 सेकंड कॉलम मध्ये बघायचा कशाच्या मध्ये आहे. 125 आणि 216 मध्ये आहे. 125 च्या समोर कुठला नंबर आहे? 5. 5 घ्यायचं झालं. हा जर तुम्ही तुमच्या शाळेच्या मीटरने सोडवायला गेला ना तर मी 100% सांगतो 2 ते 3 मिनिटं लागतील. ओके, तुम्हाला झाली नाही मेथड ती, पण मी तुम्हाला ट्रिक सांगितली. ओके, सेम आपण काय करूया सांगा, दुसरा प्रॉब्लेम घेऊया. शेवटी कुठला नंबर आहे युनिट पेजला? युनिट पेजला कुठला नंबर आहे? 9. मग आन्सर पण काय येणार सांगा? 9च येणार. आता 328 कशाच्या मध्ये आहे सांगा? याच्या आणि Sir? याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. 216 आणि 343. मग वरचा नंबर घ्यायचा. 69 वरच्या येणार. नंबरच्या समोर कुठला आहे सांगा? 6. त्याचा आन्सर. 69. क्लिअर? क्लिअर? आता तिसरा नंबर घ्या. जेव्हा 4 नंबर असतो युनिट पेजला तेव्हा त्याच्या शेवटी पण काय असतो सांगा? 4. 4च मिळतं. आता राहिला नंबर 13. 13 हा कशाच्या मध्ये आहे? 8 आणि 27. हा, म्हणजे आपण घेताना काय घेणार सांगा? कुठला 2. घेणार? 2 घ्या. हो. ओके, आता इथे बघा 2 आहे. 2 असेल तर आपल्याला माहिती आहे 2 असेल तर 8 असेल तर 2 असतं. उलट होतं, बरोबर आहे ना? 2 असेल तर आपण काय घेणार? 8 घेणार. 8. आता 54 नंबर कशाच्या मध्ये आहे बघा? सेकंड कॉलम मध्ये. 75 आणि 6. ए, Sir, याच्यामध्ये 27. 27 and 64. म्हणजे कुठला नंबर घेणार आपण? कुठला नंबर घेणार? 3. 3 नंबर घेणार. ओके, तसं इथे समजा मी काय केलं सांगा? ग्रुप तयार केला. 1 म्हणजे शेवटी 1 असेल तर काय लिहिणार मी? 1. आता मला सांगा 753 हा कशाच्या मध्ये आहे? 9 आणि 10. 9 आणि 10. पण 10 नाही आपलं, म्हणजे आपण कन्सिडर काय करणार सांगा? 9. नाही. ओके, म्हणजे आपण 4 ते 5 प्रॉब्लेम आपण काय करू शकतो सांगा? एका मिनिटामध्ये सोडू शकतो. आणि 8वी म्हणजे 7वी स्कॉलरशिपला एक क्वेश्चन याच्यावर असतोच असतो. म्हणजे आज जे मी तुम्हाला काय शिकवलं ना त्याच्यावरनं 7वीच्यांची 3 मार्काची तयारी झाली. ओके, आणि 4थीचं मी जास्त काय घेतलं नाही. 4थीला 1 मार्क आरामात मिळू शकेल असं घेतलं. ऍक्च्युली मला जॉमेट्री पण घ्यायची आहे, पण बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. तुमचे काही डाऊट असेल तर त्याच्यामध्ये विचारा. पण मजा आली? हो. पहिलं गोष्ट काय आहे, हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का? हो सर, खूप मजा आली. सर हे तुम्ही जरा- छान जरा शिकवता. 2 मिनिट. मला सांगा हे समजलं का? हो. हो सगळ्यांना सर. एक काम काय करायचं माहितीये? उद्या काय करायचं? तुमच्या मित्राने शिकवायचंय. तुमचं परफेक्ट होणार. पहिली गोष्ट, ज्यांना पाठ नाही क्यूब्स त्याने पहिल्यांदा क्यूब्स पाठ करायचे. आणि हा. हे तुम्हाला जर प्रॅक्टिस केली ना तोंडी करू शकाल. अशी लिहायची पण गरज नाही, पेनची पण गरज पडणार नाही. एकदा तुमचे पाठ झाले ना, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, 2 च्या अपोजिट 8, 8 च्या अपोजिट 2, 3 च्या अपोजिट 7, 7 च्या अपोजिट 3. बाकी 1 च्या अपोजिट 1, 4 च्या अपोजिट हे सगळं सेम असतं. 2, 8, 3, 7 एवढे लक्षात ठेवायचे. बाकी काही याच्यामध्ये हे करणार नाही आणि फक्त तुम्हाला क्यूब्स पाठ पाहिजे. ओके, माझा प्रयत्न काय सांगा की तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर झाले, आपण म्हणतो काय म्हणतो परीक्षेमध्ये मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले, तुम्ही भ्रमात राहतात. माझं मॅथ्स काय सांगा परफेक्ट आहे, पण तसं नसतं. ओके, तुम्हाला काय करायचे हायर लेवलचे, त्याच्यामध्येच हायर लेवलचे क्वेश्चन किंवा नेटवर पण अवेलेबल आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा, तर तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. नाहीतर जर तुम्ही बघितलं ना तर 10वीला ज्यांना 10वीमध्ये 100 मार्क मिळतात मॅथ्समध्ये, ते जेही तुम्ही परीक्षा थोड्याने ऐकली नसेल, तर जेही टपेट परीक्षा असते त्याच्यामध्ये त्यांना 30 मार्क पण मिळणं मुश्किल होतं. कारण त्यांची कन्सेप्ट जरी क्लिअर नाही आहे, त्यांना पुस्तकातले काय येतात क्वेश्चन सोडवता आहेत. आणि मला वाटतं स्कॉलरशिप ही चांगली परीक्षा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात. पण त्याची लेवल सुद्धा मी म्हणणार नाही की एकदम कठीण आहे असं मी नाही म्हणणार आहे. ती सुद्धा एकदम सोपी आहे. तुम्हाला जर तुमचं मॅथ्सचं जर करायचं असेल ना, असं कितीतरी परीक्षा आहेत. एक आहे ती आयोगपीय, ओके, किंवा अशा वेगवेगळ्या परीक्षा इव्हन IIT मुंबईतर्फे घेतल्या जातात. ओके, वेगवेगळ्या स्तरावर अमेरिकन मॅथ्स ऑलिम्पियाड म्हणून एक असतं, अमेरिकन मॅथ्स कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड म्हणून असतं. ते त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात.
जर तुम्ही काय केलं सांगा, तुम्ही हुशार आहात मॅथ्समध्ये, पण अशा भ्रमात राहू नका की मी शाळेमध्ये मी पहिला आहे मॅथ्समध्ये, म्हणजे माझं मार्क्स परफेक्ट आहे, माझं परफेक्ट, अशा भ्रमात राहू नका. तर नेटवर जे जे काय त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत ना, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला इच्छा असेल, कोणालाही मला फोर्स करायचा नाही बाबा जॉईन व्हा, फोर्सफुली नकोच आहे मला, म्हणजे पालकाने फोर्स केला म्हणून जॉईन होणारे मला विद्यार्थी नको आहेत. ओके, त्यांना वाटतंय की मॅथ्समध्ये मला काहीतरी चांगलं करायचं आहे, म्हणजे कन्सेप्ट लिहायचे, नुसतं मार्क्स नाही, तर फ्युचरमध्ये सुद्धा कुठलीही परीक्षा मला त्याच्या सहाय्याने देता यायला पाहिजे. असं नाही बाबा स्कॉलरशिपचा अभ्यास केला म्हणजे स्कॉलरशिपचीच देता यायला पाहिजे, असं नाहीये. ओके, तर त्या सिलेबसवर आधारित कुठलीही परीक्षा मी जागतिक लेवलची, राष्ट्रीय, नॅशनल लेवलची असू दे, मला देता यायला पाहिजे. तरच मी काय म्हणेन सांगा, तुमचं मॅथ्स परफेक्ट आहे असं म्हणेन. नाहीतर तुम्ही भ्रमात राहणार की शाळेमध्ये मला मार्क्स मिळतात, माझं मॅथ्स चांगलं आहे. ओके, त्या भ्रमातनं पालकांनी सुद्धा हे व्हावं, कारण मार्क्स मिळवण्यापेक्षा मुलांचे कन्सेप्ट किती चांगले झालेत हे काय सांगा महत्वाचं आहे. आणि आम्ही ते बघतोय की जेव्हा आम्ही 11वी 12वीच्या मुलांना गायडन्स करायला जातो ना, तेव्हा ते सांगतात मला 10वी मध्ये एवढे मार्क्स पडले, तेवढे पडले. आम्ही 10वीच्या मार्क्सना किंमत काहीच देत नाही. ओके, तर मुलाची कन्सेप्ट, एखादा 85 मार्क्स पडलेला सुद्धा कन्सेप्ट क्लिअर असतात. ओके, तर बघा, विचार करा, कोणाला काय पालकांना बोलायचंय बोला. कसा वाटला, मजा आली मॅथ्स हा? हो काय सर. सांगा, हो मॅथ्स हा व्हेरी 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 सर. व्हेरी व्हेरी काय व्हेरी सांगा, व्हेरी व्हेरी इझी व्हेरी सब्जेक्ट आहे. ओके, याचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग नक्की मिळेल. सर माझा एक प्रश्न आहे. हं, माझा मुलगा जो आहे तो 4थी मध्ये आहे. हं. तर अमेरिकन कॉम्पिटिंग जी एक्झाम आहे तर त्याच्यासाठी तो सहभागी होऊ शकतो का? जनरली पहिल्यांदा सध्या स्कॉलरशिपवर कॉन्सन्ट्रेट करा. पुढच्या वर्षी तुम्ही काय करा सांगा, त्याची डेट वगैरे गेलेली आहे. ओके, तर पुढच्या वर्षी तुम्ही त्याच्यासाठी ट्राय करा. ओके, तर दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या बघा, तुम्ही जर माझ्या क्लासला जॉईन करणार असाल तर त्याची जी फी आहे ती 6000 आहे. त्याच्यामध्ये मी दोन्ही काय करणार आहे सांगा, कव्हर करणार आहे, मॅथ्स पण कव्हर करणार आणि इंटेलिजन्स. ओके, हे मी काय करणार आहे सांगा, कव्हर करणार आहे, दोन्ही कव्हर करणार आहे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज काय मिळणार आहे, टेस्ट पण मिळणार आहे. आज लेक्चर संपला की मी तुम्हाला एक डाईसवर काय देतो, टेस्ट करतो. दोन्ही पण 4थीतली मुलं 7वीतली मुलं पण करू शका. ओके, ज्यांना इच्छुक आहे त्याने काय करायचं आहे की संडेला माझा दुसरा क्लास असणार आहे, तो फ्री क्लास नसणार आहे. ओके, त्याच्या अगोदर पैसे भरणं गरजेचं आहे. ओके, माझा नंबर तुमच्याकडे बहुतेकडे आहे, तोच माझा जीपे नंबर आहे 96041505. हा माझा जीपे नंबर आहे. परत एकदा तुम्ही चेक करा माझा नंबर. ओके, हा माझा नंबर आहे. ओके, ज्यांना आवडलं त्यांनीच जॉईन व्हा. फोर्सफुली मला पालकांना विनंती आहे, मुलाला माझ्या क्लासमध्ये जॉईन करायला लावू नका. माझं तुम्हाला आवडलं तरी करू नका, त्याच्याशी बोला. त्याला जर आवडलं असेल तर डेफिनेटली जॉईन करा, कारण मला अशी मुलं नको आहे. ओके, कारण अशी मी मुलं शोधतोय की माझ्याकडे काय होतील 4-5 वर्षांनी, आणि माझं टार्गेट आहे ते IOQM आहे. ओके, मी प्रयत्न केलेला 9वी 10वीच्यांना घेऊन तयार करायचा, पण मला तिथे खूप प्रॉब्लेम वाटायला लागले. कारण त्यांचं बेसिक काय नव्हतं, क्लिअर नव्हतं. जरी त्यांना मार्क्स चांगले असले 10वी मध्ये, 9वी मध्ये, 8वी मध्ये, तरी त्यांचं मॅथ्स माझ्या दृष्टीने क्लिअर नव्हतं. आणि माझा प्रयत्न राहील की मॅथ्स तुमच्या हायर लेवलपर्यंत तुम्ही जायला पाहिजे. पुस्तकापुरतं नाही मर्यादित ठेवायचं आहे, आपल्याला हायर लेवलपर्यंत जायचं. ओके, आणि कोणाला पालकांना काय विचारायचं आहे? सर याचं रेकॉर्डिंग मिळणार का? मिळेल मिळेल. आणि कुणाला काय विचारायचं आहे का? सर. शेड्यूल शेड्यूल बघा, शेड्यूल बघा, इथे बघा. मंडेला आपला काय असणार आहे, मंडेला काय असणार सांगा, एक 7:30ला आपला फोर्थ साठी असणार आहे, आणि 9 वाजता आपला 7 स्टडी आहे. सर ती टेस्ट कधी असणार, तुम्ही बोललात ती 20 मी मार्काची? पाठवतो ना, जर 2 मिनिट मला बोलायला दे, संपवायला दे ना जर. ठीक, ओके. फ्री काय आलं, मंडेचं हे झालं. नंतर आपला काय असणार आहे सांगा, फ्रायडेला आपला काय असणार आहे, क्लास असणार आहे. ओके, फ्रायडेला आपला रेग्युलर, जसं आता मी 8 वाजता घेऊया आपण, 8 वाजता 8 नको, आपण असेच ठेवूया, आपण सेम आपण करूया. 7:30ला काय असणार आहे आपला 4थीचा असणार आहे, आणि परत 9 वाजता आपला 7वीचा. ओके, आणि संडेला असणार, संडेला 7 आणि 9च्या दरम्यानच आपले काय असणार आहे, क्लासेस. ओके, म्हणजे आठवड्यातनं मी 3 दिवस घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण का आपल्याकडे 4, 4:30, 4 अजून डेट फिक्स नाही सांगितली त्याने,
एप्रिल किंवा मे मध्ये व्हायची तयारी आहे त्यांची, पण अजून डेट काय त्याने ऑफिशियल डिक्लेअर झालेला मला तरी आढळला नाही. त्यामुळे माझा आठवड्यातनं 3 हे करणार आहे. एक लेक्चरसाठी आपण फक्त बुद्धिमत्तेसाठी घेतोय आणि जे 2 लेक्चर आपले असणार आहे ते मॅथ्ससाठी असणार. ओके. सर सकाळी असणार का क्लास रात्री? रात्री दिवसाचा शाळेमध्ये जातात. ओके. हॅलो. हा बोला. सर वीक मध्ये 3 दिवस घेणार म्हटलं, काय ऐकायला आलं नाही. 3 दिवस इनफ आहे. ओके. 3 डेज. हा. हो. मग सर days आमच्याकडे बुक नाही असणार तर मग आपण आम्ही म्हणजे बुकची practice गरजच कसं नाही. करू? बुकची गरजच नाही. एक लक्षात घ्या, मी क्वेश्चन पेपर सगळ्यांचे बनवलेले आहेत. चॅप्टर वाईज मी जे क्वेश्चन पेपर बनवलेत ना, एखादा समजा सर्कल चॅप्टर घेतला तर सर्कलवर कुठले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कुठल्या टाईपचे, ते सगळे टाईप मी तुम्हाला देणार आहे. ओके. चुकून एखादा टाईप राहू शकेल, पण बहुतेक सगळ्या टाईपचे क्वेश्चन असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सगळ्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही सोडवणार आहात. आणि ते जर क्वेश्चन पेपर जर तुम्ही 2 वेळा सोडवले ना आणि काय चुकतं ते बघितलं, त्याच्यावर थोडंसं काम केलं, तर डेफिनेटली परीक्षेला कुठलाही क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. ओके. मॅथ्समध्ये महत्वाचं लक्षात आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे. ओके. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, मॅथ्स हा कुठलाही सब्जेक्ट, मॅथ्स असं म्हणत नाही, शिकवताना खूप काय वाटतं, इझी वाटतं आणि आपल्याला झालं असं म्हणतो, पण नाही, आपण प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला समजतं माझं परफेक्ट झालं तर. ओके. नाही तर शिकवलं माझं झालं बाबा परफेक्ट, नाही हे राहायचं नाही. ओके. आणि कोणाला काय विचारायचं? सर तुम्ही आता जॉमेट्रीचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ शकता का? नको, मला बोलणं खूप झालं. याच्या अगोदर एक माझा लेक्चर झालाय, आज 3रा लेक्चर आहे माझा. ओके. मी फक्त 15 मिनिटांमध्ये गॅप घेतलेली आहे, बोलणं खूप झालेलं आहे माझं. ओके. आणि माझी तेवढी हे नाही आहे सध्या, शक्ती राहिली नाही आहे बोलण्यामध्ये. त्यामुळे मी जर आता शिकवायला गेलो तर माझी काहीतरी चूक पण होऊ शकेल मध्ये. ओके. सर आणि फीज तुमच्या कशा हे करायच्या द्यायची? हे मी दिलंय ना इथे, हा माझा जीपे नंबर आहे. तुम्ही माझ्या ग्रुपवर असाल ना, ग्रुपमध्ये माझा नंबर ऍडमिन नंबर आहे ना, ऍडमिन मीच आहे त्याच्यामध्ये बघा. त्याच्यावर जो नंबर आहे तो त्याच नंबरवर जीपे करा आणि मला काय करा, स्क्रीनशॉट पाठवा. सर वन टाइम पे करायची? वन टाइम पे. ओके. मला असे पालक पाहिजेत की माझ्याशी 4 महिने राहणार आहे. ओके. असे मला पालक Okay, पाहिजे ज्यांच्या मनात माझ्याबद्दल शंका आहे, युरेकामुळे माझं बाबा नाही परफेक्ट होणार आहे, त्यांना मी विनंती करतो हात जोडून तुम्ही माझ्याकडे जॉईन होऊ नका. ओके. जर तुमची बाबा तुम्हाला वाटतंय की माझ्याकडनं आपल्या मुलाला जर मॅथ्समध्ये चांगलं घ्यायचं असेल आणि माझ्याकडनं ते मिळू शकेल, माझा जर विश्वास असेल तर जॉईन व्हा, किंवा कोणी सांगितलं म्हणून तुम्ही जॉईन होऊ नका. ओके. आणि कुणाला काय विचारायचं आहे? आपण थांबतोय नाही तर. ओके. तुम्हाला आवडलं, तुमच्या मित्रांना पण सांगा. ओके. मी व्हिडिओ शेअर करेन. 15-20 मिनिटं मला द्या. मी तुम्हाला काय करतो, एक टेस्ट पण मी शेअर करतो ग्रुपवर, ती पण तुम्ही ट्राय करा. आज करा, उद्या करा. ओके. ओके. त्याच्या डाईसवर एक टेस्ट असणार आहे, बहुतेक 20 क्वेश्चन मी देतो. ओके. त्याच्यावरून तुम्हाला समजेल किती तुम्हाला समजलं ते. ओके. चालेल. हॅलो. मी हा बोला. सर ते मागच्या वेळी तुम्ही त्या मीटिंग मध्ये बोलले होते की आपण रोज घेणार आहोत म्हणून. रोज असं नाही म्हटलं, रोज नाही होणार आहे ते. म्हणजे संडे सोडून घेणार असं बोललं होतं ना? नाही होणार ते, नाही होणार ते. कारण मग- इनफ आहे एवढं. हा, हा. पुरं सिलेबस मी तुम्हाला फी घेतो ती 4 महिन्यासाठी फी घेत नाहीये. मी तुमच्या सिलेबसची फी घेतो आणि त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. ओके. समजा मला लागले, समजा माझ्या प्लॅनिंग प्रमाणे नाही झालं तर मी घेईन ना, ऍडिशनल घेईन ना. ओके. ओके. हा. फक्त मी सिलेबसची फुल सिलेबसची गॅरंटी देतो. फुल सिलेबस मी तुमचा कव्हर करणार. ओके. हम्म. आणि कुणाला काय विचारायचं आहे का? थांबूया आपण. ओके. सर बघा, सिलेबस झाल्यावर टेस्ट सिरीज घ्याल का? सिलेबस मी तुम्हाला टेस्ट देतोच ना, चॅप्टर वाईज टेस्ट तुम्हाला मिळतेच आहे. ओके. प्रत्येक एक चॅप्टर झाला की टेस्ट सोडवायची आहे. सिलेबस झाल्यानंतर ते चॅप्टर वाईज जी टेस्ट आहे ते तुम्ही सोडूच शका, पण त्याच्यानंतर तुम्हाला 5 ते 7 फुल सिलेबसवर हे मिळते, टेस्ट मिळते. फुल सिलेबस म्हणजे मॅथ्स हे नसणार, मराठी इंग्लिश त्याच्यामध्ये नसणार, मॅथ्स आणि इंटेलिजन्स.
मॅथ्सवर फुल सिलेबस 50 मार्काची आणि इंटेलिजन्सवर 50 मार्काची फुल सिलेबस. त्याच्यामध्ये मराठी आणि हे नसणार. इंग्लिश. हॅलो. हा बोला. नमस्कार. सुशील देसाई बोलतोय. आपल्या 6 आणि 7च्या मॅथ्स क्लासला जॉईन आहे मी. ओके. तुमच्यासाठी मी फ्री ठेवलंय बघा. त्याच्यासाठी तुम्हाला फी भरायची गरज नाही. मी नाही. सांगितलंय तुम्हाला. हा ओके. ठीक आहे. मी नव्हतो मागच्या ह्याला मीटिंगला वगैरे नाही पण नव्हतो मी मेसेज पाठवलाय ना, ग्रुपवर पाठवलाय ना हो. मेसेज. चालेल चालेल सर, काय अडचण. हॅलो. हा बोला. मुलगी पण माझी आहे 3रीला सर. मग मुलीला तिला बघ, ते यंदा तुम्ही जॉईन होणार असाल ना, हं. तर ती पुढच्या वर्षीपर्यंत माझ्याकडे राहणार आणि त्याच्यासाठी तेवढीच फी असणार आहे 6,000. डबल तुम्हाला फी भरायची. जर इच्छा असेल तर जॉईन होऊ शकेल. ओके. हं. पण तुम्हाला फी चालेल. भरावी लागेल. पण हो त्याची हो मुदत ही मे पर्यंत नसणार आहे, पुढच्या मे पर्यंत असणार. म्हणजे परीक्षा चालेल. होईपर्यंत. हो, ते हो हो पुढच्या वर्षी मे हो मध्ये नाही, फेब्रुवारीमध्ये होईल एक्झाम. हो हो होय. हे ओके. करतो की मी आता ते उद्या संडेला आहे का क्लास आता? दिलंय मी टाइम टेबल सगळं दिलंय बघा. ओके. नाही, त्या संडेला ग्रुपला आम्ही जॉईन नाही. ओके. हे द्या. ज्यांना मला आता पुढचा जो आहे ना, तो माझा डेमो नसणार आहे. ओके. हां. जो नाही पेड तेच की. मेंबर आहे तो असणार आहे. संडेला माझा दुसरा असणार आहे. आज फ्रायडे आहे. ओके. संडेला माझा दुसरा लेक्चर असणार आहे. ज्यांना इच्छा आहे बाबा जॉईन व्हायचं आहे त्यांनी संडेच्या क्लास व्हायच्या अगोदर मला काय करा, पेमेंट करा. ओके. कारण मी ओके. काय करतोय त्याच्यासाठी वेगळा ग्रुप बनवतोय. मी त्या ग्रुपवर रिक्वेस्ट पण पाठवले. ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी बाहेर पडा. पण कोणी ते हे करत नाहीये. म्हणजे इंटरेस्ट पण नाही आहे का नाही समजत नाही मला त्यांना. हां. ओके. चालेल तर सर. ओके. त्यासाठी मी काय करेन, त्यांनी रविवारी मी एक वेगळा ग्रुप बनवेल. ओके. आणि जे फक्त पेड मेंबर असतील तिथे. हॅलो. हा बोला. सर ते पायथॉनचं करणार आहात का स्टार्ट? पायथॉनचं माझं चालू झालंय ना, 6 लेक्चर झालेले आहेत ऑलरेडी. हा. नाही पण त्या दिवशीच्या मीटिंगला तुम्ही म्हटले होते ना, म्हणून मग आता जॉईन करायचं असेल तर ते आता तुम्ही जॉईन करू शकाल. कितवीला आहे मुलगा मुलगी? मुलगा आहे 7वीला. 7वीला जॉईन करू शकेल. मी तुम्हाला हे पाठवू शकेल, व्हिडिओ रेकॉर्डेड पाठवू शकेल. हा. ओके. माझा हा. नेक्स्ट लेक्चर आहे तो सोमवारी आहे. सोमवारी ते सोमवारी पण 3 आहेत ना नाही आठवड्याला? नाही, गुरुवारी असणार. ओके. आठवड्याला एकदाच? गुरुवार आणि शनिवार असतो माझा. हा. ओके. नेक्स्ट लेक्चर उद्या असणार सॉरी. शनिवार म्हणजे उद्या असेल. उद्या असणार. हा. ओके. त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला सांगतो, मला आनंद वाटतोय की माझ्याकडे एक 4थीतला मुलगा, एकदा स्मार्ट मुलगा जॉईन झालेला आहे, ज्याचे वडील टेक कंपनीमध्ये IT फील्डमध्ये आहेत. हा. ओके. जो 4थीतला मुलगा आहे तन्मय नावाचा. हम्म. ओके. माझ्या खूप होप्स आहेत त्याच्याकडनं. म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करण्याची त्याला खूप इच्छुक आहे. काल माझा लेक्चर संपल्यावर त्याने मला 15 मिनिटं स्वतःवर बसून घेतलं. मी काय काय केलं ते दाखवलं. नंतर मीच सांगितलं माझा बाबा दुसरं लेक्चर आहे, आपण नंतर करूया. म्हणजे त्याला खूप उत्सुकता आहे. म्हणजे मुलाची उत्सुकता जाणा तुम्ही. त्याच्यावर फक्त जबरदस्ती करू नका, की बाबा दुसरा कोणतरी जॉईन झालाय म्हणून जॉईन करू नका माझ्याकडे. हो हो. ओके. कारण मला जे पैसे मिळायला पाहिजे त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. ओके. मग सर ते पायथॉनचा डेमो वगैरे कसं मिळेल? मला हाय करा आणि पायथॉन पाठवा. मी तुम्हाला डेमो लेक्चर म्हणजे पहिला लेक्चर पाठवतो बघा, त्याला विचारा. ओके. हा. ओके. त्यांना आवडलं तर जॉईन करा. 1-2 लेक्चर ओके. फक्त सर त्याला ना 1-2 लेक्चर फक्त पाठवा, म्हणजे आम्ही त्याला दाखवतो आणि त्याच्यातनं नंतर काय ओके. होते तुम्हाला ओके. नंतर ओके. प्रश्न उत्तर देतो. ओके. मला हाय करा आणि पायथॉन म्हणून पाठवा बघा. हो चालेल हं? चालेल पाठवतो. चला, आणि कुणाला काय विचारायचं नसेल तर बंद करूया, आपण थांबूया. कुणाला काही शंका असेल तर विचारा बघा, क्लिअर करा. काही नाही कोणाच्या शंका? चालेल. चला मी थांबतो.